नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मेंदूचे आजार आणि त्यावरती असणारे स्टेम सेल उपचार. आपल्याला माहितीच आहे विविध प्रकारचे मेंदूचे आजार, विविध प्रकारच्या मेंदू आजारांसाठी आतापर्यंत ठोस असे उपचार कुठलेही उपलब्ध नव्हते, ज्याच्यामध्ये खास करून पॅरालिसिस स्ट्रोक सारखा आजार आहे, हेड इंजुरी अपघातामुळे होणाऱ्या मेंदूच्या दुखापती आहेत, स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे, मणक्यांना होणाऱ्या दुखापती आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहीत नसणारे सुद्धा अनेक आजार आहेत, ज्याच्यामध्ये मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार आहे, सेरेब्रल पाल्सी सारखा आजार आहे, जो लहान मुलांना अपंगत्व देतो. याच अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे गेल्या काही वर्षांमध्ये जास्त करून वाढलेले आजार, ज्याच्यामध्ये ऑटिझम, ज्याला आत्ममग्नता संबोधलं जातं, आणि ह्याच्या व्यतिरिक्त खास करून एक म्हणूया सामाजिक आणि त्याचप्रमाणे वैद्यकीय असणारा दृष्टिकोन असणारा असा मेंटल रिटार्डेशन किंवा मतिमंदत्वासारखा आजार, ज्याच्यावरती आजपर्यंत कुठलेही ठोस उपचार उपलब्ध नव्हते. पण स्टेम सेल उपचारांमुळे एक आशेचा किरण ह्या सर्व प्रकारच्या आजारांना दिसत आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण ह्या आजारांवरती असणाऱ्या स्टेम सेल उपचारांची चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील सुप्रसिद्ध अशा असणाऱ्या स्टेम सेल एक्सपर्ट असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर डॉक्टर नंदिनी, स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये. आपण आतापर्यंत विविध जनजागृतीपर कार्यक्रम केलेले आहेत आणि मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की या सर्व रुग्णांना एक आशेचा किरण आहे स्टेम सेल उपचार. ही आज न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली पुरवले जातात. मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं, आपण स्क्रीनवरती संपर्कासाठी जे नंबर बघतात तेही जरूर टिपून घ्या. आपल्याला आजारांवरती असणाऱ्या स्टेम सेल उपचारांची अधिक माहिती हवी असेल तर आपण पुढील नंबरवर जरूर घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे उपचार न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, जी नवी मुंबई वाशी या ठिकाणी आहे, सीवूड स्टेशन समोर, स्टेशन जवळ, ह्या ठिकाणी हे सर्व उपचार आता उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. अतिशय अल्पदरात हे उपलब्ध आहेत उपचार. ह्या उपचारांविषयी जाणीव करून घेत असताना आज न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, जी आपण गेल्या 3-5 वर्षांपासून कार्यरत आहे, क्षमा करा, सुरुवात छोट्या सेंटरपासून होऊन आता एक अतिशय सुसज्ज असं अद्ययावत असं आता म्हणूया हॉस्पिटल न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, जे स्टेम सेल उपचार देत आहे, खास करून मेंदूच्या आजारांसाठी, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्ससाठी. कशी ही सुरुवात होती आणि एकंदरीतच आज काय काय सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत? अगदी बरोबर. आता एका छताखाली आपल्याला भौतिक उपचार मेंदूच्या आजारांसाठी मिळतं. इथे स्टेम सेलच्या व्यतिरिक्त मेडिकल ट्रीटमेंट, रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्निर्माण, पुनर्वसन, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी आणि छोट्या मुलांसाठी खास कर ऑटिझम चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर म्हणून आम्ही सुरू केलेलं आहे. एका छताखाली सगळे प्रकारचे जे थेरपीज असतात ते घरच्या जसं ॲटमॉस्फिअर असं अशा ॲटमॉस्फिअरमध्ये आपण करतो. जर आपण लॅपटॉपवर बघितलं तर तुम्हाला एक व्ह्यू मिळेल त्याचं की कसं या मुलांना एकदा ते तिथे गेले की त्यांना परत यावंसं वाटत नाही. ऑटिझमची मुलं, मेंटल रिटार्डेशन, सेरेब्रल पॉल्सी, मग स्पायनल छोटे मुलं, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, हे सगळे मग एका जागी ते एकदा तिथे गेले तर थेरपीमुळे त्यांना भरपूर फायदा होतो. स्टेम सेल थेरपी नंतर इथे आम्ही सगळ्या मुलांचं स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी हे सगळं एकत्र करतो. आणि खेळामध्ये हे थेरपी होतं, म्हणजे मुलांना हे वाटत नाही की आपण काय थेरपी करतोय किंवा काही एक्सरसाइज करतो. तर याच्यामध्ये खेळामध्ये शिकतात आणि भरपूर आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतं. तर ऑटिझम चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर हे नवीन कॉन्सेप्ट आहे एक, आणि एक भौतिक कॉन्सेप्ट आहे जिथे प्ले थेरपी, डान्स थेरपी, मग म्युझिक थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बिहेवियरल थेरपी हे सगळं एका छताखाली खूप सोयीस्करपणे, खूप इंटरेस्टिंग रीतीने आपण मुलांना देतो. येस, एक खरोखर म्हणूया एक महत्त्वाचा उपक्रम आहे की ऑटिझम चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर, आणि ज्याच्यामुळे या सर्व मुलांना त्याचा फायदा झालेला आहे. ऑटिझम हा एक प्रकार आहे मेंदूच्या आजारांमधला, ज्याच्यामध्ये ही मुलं आत्ममग्न असतात. आणि ह्या मुलांसाठी मला वाटतं आत्तापर्यंत कुठलेही उपचार, मेडिसिन ह्या दृष्टीने बघायला गेलं तर उपचार उपलब्ध नव्हते, पण स्टेम सेल थेरपीच्या रूपाने आज हे उपचार उपलब्ध झालेले आहेत ऑटिझमच्या मुलांसाठी. सर्वप्रथम अर्थातच ह्या सर्व मेंदूच्या आजारांवरचे हे जे उपचार आहेत त्यांची आपण उदाहरणं पण बघणार आहोत.
पण तत्पूर्वी मला एक इंटरेस्टिंग असं जाणून घ्यावं असं वाटतं की स्टेम सेल म्हटल्यावरती आमच्या डोळ्यासमोर मोठं ऑपरेशन येतं. काय नक्की स्टेम सेल उपचार म्हणजे काय केलं जातं नक्की ह्या रुग्णांसाठी? स्टेम सेल थेरपी हा खूप मोठा असं प्रोसिजर नव्हे, खूप सोप्या रीतीने पेशंटच्या शरीरातून आपण एक त्याच्या कमरेच्या हाडातून रक्त बनवणारे पेशी काढतो, त्याच्यातले स्टेम सेल्स किंवा मूळ पेशी वेगळं करतो आणि ते पाठीच्या पाण्यात एक सुईनी सोडलं जातं, जेणेकरून ते मेंदूपर्यंत जाऊन मेंदूमध्ये जे इजा आहेत ते भरायला मदत करते. या ट्रीटमेंट सोबत रिहॅबिलिटेशन भौतिकोपचार खूप आवश्यक आहे. खूप सोप्या रीतीने हे खूप सिंपल, खूप साधं, सेफ, सुरक्षित ट्रीटमेंट आहे. स्टेम सेल्स आपण बाहेरून घेऊ शकतो, पण न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये पेशंटच्या शरीरातले स्टेम सेल्स किंवा पुनर्जीव देणारे पेशी जे आहे वापरले जातात, म्हणून अगदी सेफ आहेत आणि याच्यात काही साईड इफेक्ट्स आपल्याला दिसत नाहीत. हेच मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट डॉक्टर नंदिनी यांनी आपल्याला सांगितली की कुठलेही साईड इफेक्ट्स न होता आज हे उपचार अतिशय सोप्या रीतीने घेऊ शकता. आणि ऑफकोर्स त्याच्याबरोबर रिहॅबिलिटेशन सेंटर, न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरची आवश्यकता आहे, जे आज एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट जी सीवूड स्टेशन जवळ आहे, नवी मुंबई वाशी या ठिकाणी हे एकत्रितपणे हे सर्व उपचार पुरवले जातात, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. संपर्कासाठीचा नंबरही आपण बघत आहात, ते टिपून घ्या आणि ह्या आजारांविषयीचे प्रश्न आपण जरूर पुढील नंबरवर विचारू शकता. मॅडम, पुन्हा एकदा आता वळूया आपण कार्यक्रमाकडे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे मेंदूच्या आजारांचे रुग्ण आहेत ज्यांना आपण बघणार आहोत आणि त्यांना कसा फायदा मिळालेला आहे स्टेम सेल उपचारांमुळे तेही बघणार आहोत. आता आपला विषय निघाला म्हणून ऑटिझम चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरचा आपण आता उल्लेख केलात, तर ह्या मुलांना स्टेम सेल थेरपीने किती आराम मिळू शकतो? ऑटिझम जसं तुम्ही म्हणालात की खूपदा डायग्नोज होत नाही, वेळेवर कळत नाही की मुलगा ऑटिस्टिक आहे किंवा मुलगी ऑटिस्टिक आहे आणि ट्रीटमेंट करायला वेळ लागतं. आपण उदाहरण काही बघूया. आपण हे बघतो ऑटिझममध्ये की आत्ममग्न असतात, त्यांना कोणाशी बोलायची इच्छा नसते, इच्छा असली तरी आपले थॉट्स कसे व्यक्त करावे हे समजत नाही. हा मुलगा आहे आमच्याकडे 8-9 वर्षाचा आलेला, तेव्हा अजिबात बोलायचं नाही, भरपूर त्याला सेन्सरी इश्यूज म्हणजे खूप प्रॉब्लेम्स होते, एक जागी बसायचा नाही, अभ्यास करायचा नाही. आता त्याच्यामध्ये 2 वर्षात आम्हाला प्रचंड इम्प्रूव्हमेंट दिसली. आता कमांड फॉलोइंग करतो, म्हणजे तुम्ही सांगितलेलं आईचं ऐकतो, शाळेत व्यवस्थित बसतो, शिकण्यामध्ये खूपच इम्प्रूव्हमेंट आहे, म्हणजे लिहून सगळे आपले जे विचार आहेत ते व्यक्त करतो, स्वतःचं काम स्वतः करतो, जेवतो व्यवस्थित. आता आणि त्याची आई सांगते की बोललेलं परत उच्चार बरोबर परत बोलतो. आईवडिलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच असतो की स्पीच नाही आहे, मुलं बोलत नाही, पण बोलण्याची जी प्रक्रिया आहे ते खूप कॉम्प्लेक्स असते आणि ते यायला वेळ लागतं. पण बाकी सोबत जे ऑटिस्टिक मुलांमध्ये जे प्रॉब्लेम असतात ते पण हाताळलं जाणं खूप आवश्यक असतं. तर स्टेम सेल थेरपीनी हायपर ॲक्टिव्हिटी कमी होतं, आय कॉन्टॅक्ट म्हणजे आपल्याकडे बघायची जी दृष्टिकोन आहे मुलांचं ते इम्प्रूव्ह होतो, मग एक जागी एकाग्रता वाढते, त्यांना शिकवणं सोपं होतं, त्यांची समज वाढते आणि आपल्या वातावरणाबद्दल जे त्यांचं कुतूहल आहे हे वाढतं. म्हणजे हे सगळं झालं की मग त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणणं जास्त सोपं होतं. येस, आपण बघितलं की कशा रीतीने ऑटिस्टिक मुलांना ह्या गोष्टीचा फायदा झालेला आहे. स्टेम सेल उपचार एक आशेचा किरण आहे म्हणायला हरकत नाही ह्या सर्व रुग्णांसाठी. ऑटिझमच्या बरोबरीने अर्थातच थोडंसं सिमिलरिटी असणारं मेंटल रिटार्डेशन किंवा मतिमंदत्व हा एक मला वाटतं एक त्याला सामाजिक अँगल आहे असं म्हणायला हरकत नाही. एक कारण ही सर्व मुलं पालकांवरती डिपेंडेंट असतात आणि ह्यांचे पालक सुद्धा त्या दृष्टीने मुलांच्या काळजीने त्रस्त असतात. तर स्टेम सेल थेरपी काही ह्यांना एखादी ह्या ठिकाणी म्हणजे की थोड्या प्रमाणात जर ते इंडिपेंडेंट जरी होऊ शकले तरी सुद्धा एक मोठी अचीवमेंट आहे पालकांसाठी असं म्हणायला हरकत नाही. स्टेम सेल थेरपीने मेंटल रिटार्डेड किंवा मतिमंदत्व असणाऱ्या मुलांसाठी काही उपचार होऊ शकतात का? हो, नक्कीच. हे सगळे एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डरचे भाग आहेत. म्हणजे जेव्हा मेंदूची वाढ होत असते तेव्हा कुठे ना कुठे इजा होते आणि त्याच्यामुळे आपल्याला हे वेगळे प्रॉब्लेम्स दिसतात. ही मुलगी आमच्याकडे आली तेव्हा 12 वर्षाची, अगदी हायपर ॲक्टिव्ह म्हणजे अग्रेसिव्ह, एक जागी बसणार नाही, रडत राहणार. हे बघा, ट्रीटमेंट नंतर ती अगदी शांत झाली आहे, एक जागी बसते, तिची समजायची क्षमता वाढली आहे, स्कूलमध्ये जाते. टीचर्स मला पण आता वाटतं की हो ती व्यवस्थित बसत आहे. आता हातात पेन पकडून तिने ट्रेसिंग करणं किंवा A-B मॅच करणं शिकलेलं आहे, कलर शिकलेला आहे आणि दुसऱ्यांची कसं संपर्क करायचं, मुलांसोबत, दुसऱ्या मुलांसोबत पण आता कसं वावरायचं हे तिला समजलं आहे. तिला मॅनेज करणं आता जास्त सोपं झालेलं आहे. जशी मुलगी मोठी होते तिची समज वाढणं खूप आवश्यक आहे, कारण बहुतेक बाकी प्रॉब्लेम्स पण असतात. टीनेज आल्यावर हॉर्मोनल चेंजेस, हे सगळं त्यांना हाताळणं, सांभाळणं किंवा
शिकवणं खूप आवश्यक आहे आणि स्टेम सेल थेरपी नंतर हे सोपं होऊन जातं. येस, आपण बघितलं की म्हणजे मेंटली रिटार्डेड किंवा मतिमंदत्व असणाऱ्या रुग्णांना ह्याचा किती फायदा मिळू शकतो. आता लहान मुलांचं कारण आपलं बोलणं चाललंय, कारण खास करून लहान मुलांचे मेंदूचे आजार आपण बोलतोय. आता लहान मुलांना अपंगत्व देणारा सेरेब्रल पाल्सी हा जो आजार आहे, ज्याच्यामध्ये कधी कधी ह्या मुलांना मतिमंदत्व सुद्धा असू शकतं, तर ह्या रुग्णांसाठी सुद्धा स्टेम सेल थेरपी काही उपचार देऊ शकते का? अगदी देऊ शकतात. ऑटिझम, मेंटल रिटार्डेशन आणि सेरेब्रल पॉल्सी हे वेगळे एका छत्रीखाली येतात. म्हणजे खूप सिव्हिअर ब्रेन डॅमेज असलं की सेरेब्रल पॉल्सी होतं. ही मुलगी जी आहे आमच्याकडे 2 वर्षाची जेव्हा होती तेव्हा आली. मान धरणं जमायचं नाही, बसायचं जमायचं नाही, हाताचं वापर नाही जमायचं. स्टेम सेल थेरपी नंतर 3 महिन्याने रिहॅबिलिटेशन सोबत ती आपण आता बघतोय की ती स्वतः बसू शकते, स्वतःच्या हातावर ती बळ घेऊ शकते, हाताचा वापर करू शकते, वेगळे जे खेळणी आहे ती खेळते आणि तिची समज पण वाढली आणि ती खेळणीसोबत खेळायचं कसं हे तिला समजतंय. आता ती आधी उभे राहायला किती तिला सपोर्ट लागायचं, आता ट्रीटमेंट नंतर तुम्ही बघाल की तिला सपोर्ट कमी लागतं, भिंतीला फक्त टेकून तिला उभे राहता येतं आणि ती आता पाऊल पण टाकायला सुरू केली आहे. तर एक भौतिक रीतीने आपल्याला फायदा दिसतो, समजमध्ये, हातापायाच्या हालचालीमध्ये आणि त्याचा वापर कसं करायचं, ओरोमोटर म्हणतात, तोंडात, जेवणामध्ये, जिभेच्या हालचालीमध्ये, सगळ्यांमध्ये आपल्याला फायदा दिसतो. पण या ट्रीटमेंट नंतर व्यवस्थित एक्सरसाइज करणं, रिहॅबिलिटेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. हे मी कितीही सांगितलं तरी कमी. मला वाटतं की ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की म्हणूनच न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली स्टेम सेल उपचारांच्या बरोबरीने सर्व प्रकारचे भौतिक उपचार सुद्धा उपलब्ध आहेत, ज्याचा सगळ्यात जास्त फायदा या रुग्णांना होतो. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेक्षणाचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ते मेंदूचे आजार आणि खास करून मतिमंदत्वासारख्या आजारावरती असणारे स्टेम सेल उपचारांविषयी. आणि स्टेम सेल एक्सपर्ट असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की मेंदूचे विविध प्रकारचे विकार, ज्याच्यामध्ये खास करून लहान मुलांचे मेंदूचे आजार, ज्याच्यामध्ये ऑटिझम ज्याला आत्ममग्नता म्हटलं जातं, सेरेब्रल पाल्सी जे लहान मुलांना अपंगत्व देतं, किंवा ह्याच बरोबरीने प्रकारचे आजार आहेत ज्याच्यामध्ये स्नायू दुर्बलता होणारा मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार आहे, किंवा विविध प्रकारच्या अपघातांमुळे होणारे मणक्यांना दुखापती किंवा मेंदूला दुखापती आणि त्याच्यामुळे उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची कॉम्प्लिकेशन्स, ह्याच्यावरती सुद्धा आता स्टेम सेल उपचारांनी मात करता येते. आपण आजच्या चर्चेमध्ये मॅडम, मगाशी आपण सांगितलं आम्हाला की कशा रीतीने विविध प्रकारचे लहान मुलांच्या मेंदूच्या आजारासाठी आज स्टेम सेल उपचार आहेतच प्रभावी, पण खास करून ॲडल्ट सिच्युएशनमध्ये पॅरालिसिस, स्ट्रोक सारखा आजार दिसतो, किंवा आज अपघाताचं प्रमाण भारतात खूप आहे आणि त्याच्यामुळे होणाऱ्या मेंदूच्या दुखापती किंवा मज्जारज्जूच्या दुखापती, मणक्यांच्या दुखापती, स्पायनल कॉर्ड इंजुरी, तर ह्याच्यामध्ये सुद्धा आज स्टेम सेल उपचार काही मार्गदर्शन करू शकतात का? हो, आपण बघितलं जन्माच्या वेळेस जे ऑक्सिजन पुरवठा कमी होतो त्याच्यामुळे मेंदूचे आजार. आता जर ऑक्सिजन पुरवठा जर मोठं झाल्यानंतर मेंदूला मार लागल्यामुळे जेव्हा हेड इंजुरी होतो तेव्हा वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात. हा एक 18 वर्षाचा मुलगा जो ट्रेनमधून पडलेला आणि डोक्याला मार लागलं, ते कोमामध्ये गेला आणि त्याच्यातून बाहेर निघाल्यानंतर बराचसा प्रॉब्लेम होतो, त्याला समजायचं नाही, तो खूप आरडाओरडा करायचा, ॲग्रेसिव्ह होता. ट्रीटमेंट नंतर आम्ही बघितलं की अक्षरशः तो हळूहळू शांत झाला, त्याची समज वाढली, तो दुसऱ्यांना ओळखायला लागला, त्याची समज वाढली तर कान कुठे, नाक कुठे, हे म्हणजे हे त्याला समज त्याची वाढली. ते आपण विचारलं तो सांगतो, आता आपल्याला दर्शवतो. आधी खूपच त्याला मॅनेज करणं कठीण होतं, आईला अजिबात जमायचं नाही. 18 वर्षाचा पोरगा एकदम अनमॅनेजेबल, म्हणजे छोट्या मुलासारखं झालेला. आता त्याला समजतं, त्याला पाहिजे तर तो मागून खातो, त्याला मोबाईल वापरता येतं. आधी त्याला उभे करायला, चालवायला 4 लोक लागायची, आता तो ॲटलिस्ट 1 किंवा 2 लोकांच्या सपोर्टनी पाऊल टाकतो. त्याच्यामध्ये हे 2-3 वर्षात बराच इम्प्रूव्हमेंट झालेला, पण सतत त्याचं फॉलोअप आवश्यक आहे. स्टेम सेल थेरपी नंतर रिहॅब आवश्यक आहे आणि हळूहळू जे बाकी औषधांनी होत नाही ते स्टेम सेल थेरपीने आपण बघतो, कारण मेंदूमध्ये जे प्रॉब्लेम आहे ते आपण डायरेक्टली हाताळतो. फक्त आपण रिहॅब केलं तर काही प्रमाणात कदाचित आपल्याला इम्प्रूव्हमेंट मिळेल, पण स्टेम सेल थेरपी नंतर हे रिस्पॉन्स
आणखी जास्त वाढतं. येस, स्पायनल कॉर्ड इंजुरी विषयी पण आपण बघूया ह्याच अनुषंगाने की कशा रीतीने स्पायनल कॉर्ड इंजुरीच्या रुग्णांना सुद्धा स्टेम सेल उपचारांनी फायदा मिळालेला आहे. हे आपण बघतोय स्पायनल कॉर्ड इंजुरीचे एक पेशंट. काय सांगता येईल मॅडम? मज्जारोजीला मार लागली तर कमरेखालती किंवा मानेखालती पॅरालाइज्ड होता. हा खूप यंग एक मुलगा आहे जो आमच्याकडे आला तेव्हा अगदी व्हीलचेअरवर होता. स्टेम सेल थेरपी नंतर रिहॅबिलिटेशननी आता तो विथ सपोर्ट चालायला लागलो. बघा त्याची हालचाल हळूहळू वाढली. हे थेरपी आम्ही शिकवतो, हे कंटिन्यू करायचं असतं आणि 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला त्याला जे आधी जमायचं नाही ते आता जमतं. उठून बसायचं, शिफ्ट करायचं, विथ सपोर्ट स्वतःचे कामं स्वतः करायचं आणि विथ सपोर्ट आधी चालायचं. हळूहळू सपोर्टचा लेवल कमी होतो. जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू ठेवली तर आधी आता वॉकर मध्ये चालतोय, हळूहळू तो नंतर कॅलिपर्स लावून क्रचेसनी चालेल आणि मग आपण ट्रेनिंग देतो जिन्यात चढायला. तर हे प्रोग्रेसिव्ह इम्प्रूव्हमेंट आहे जे आपल्याला दिसतं स्टेम सेल थेरपी नंतर. येस, हे आपण बघितलं आता अपघातजन्य इजा. पण भारतामध्ये गेल्या काही वर्षामध्ये पॅरालिसिस स्ट्रोकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, ज्याच्यामध्ये मेंदूला दुखापत होऊ शकते. मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे ऑक्सिजन कमी पडू शकतो आणि मेंदूला इजा होऊ शकते. पॅरालिसिस स्ट्रोकच्या रुग्णांना सुद्धा फिजिओथेरपी व्यतिरिक्त कुठलेही ठोस उपचार आतापर्यंत उपलब्ध नव्हते. पण मला आवर्जून सांगावं वाटतं या सर्व रुग्णांना आणि जे आमचे सिनियर सिटीजन कार्यक्रम बघत असतील, पॅरालिसिस स्ट्रोकचा आपण एक रुग्ण बघूया आता. काय सांगता येईल मॅडम? पॅरालिसिस स्ट्रोक खरंच खूप चॅलेंजिंग आहे, कारण मुलांमध्ये आणि यंग व्यक्तींमध्ये ट्रीटमेंट करणं सोपं आहे. जे वयस्कर असतात त्यांना मेडिकल प्रॉब्लेम्सही खूप असतात. तर जर मेडिकल प्रॉब्लेम्स नसतील, किडनी हार्ट व्यवस्थित असेल तर स्टेम सेल थेरपीनी जे मेंदूला पॅरालिसिस किंवा स्ट्रोकमुळे जे इजा झाली आहे ते हळूहळू कमी होऊ शकते. हे 69 वर्षाचे हे गृहस्थ आमच्याकडे आले तेव्हा हेमिप्लेजिया, लेफ्ट साइडेड हेमिप्लेजिया त्यांना आहे. म्हणजे हातामधली हालचाल कितीही फिजिओथेरपी केली तरी येत नाही. तर स्टेम सेल थेरपीमध्ये आम्ही पाठीच्या पाण्यामध्ये पण स्टेम सेल सोडतो आणि हातांमध्ये पण आम्ही इंजेक्ट केलेले स्टेम सेल्स आणि त्याच्यानंतर जेव्हा व्यायाम केलं तर हळूहळू हालचाल हातांमध्ये इम्प्रूव्ह झाली. एक तर त्यांचं स्वतःचं मनोबल इम्प्रूव्ह झालं, ते बिलकुल घराच्या बाहेर निघायचे नाही. तर आता आमच्याकडे ते फॉलोअपला स्वतःहून एकटे येतात बस चढून. हे त्यांच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती, कारण आतापर्यंत ते स्वावलंबी होते. स्ट्रोक नंतर अगदी ते दुसऱ्यांवर निर्भर झाले. तर ट्रीटमेंट नंतर हळूहळू जिन्यात चढणं उतरणं हे त्यांना आवश्यक होतं, ते इम्प्रूव्ह झालं. स्वतःची हालचाल, स्वतःचे कपडे घालणं हे इम्प्रूव्ह झालं. स्ट्रोकमध्ये आपण हे पण बघतो की जे कॉग्निशन, जे अंडरस्टँडिंग नसतं, स्पीचमध्ये प्रॉब्लेम असतो, हे पण हळूहळू इम्प्रूव्ह होतो. येस, बघितलं आपण कशा रीतीने या सर्व रुग्णांना स्टेम सेल उपचारांचा फायदा झालेला आहे. आपण स्टेम सेल उपचारांविषयी चर्चा चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व स्वागत. मेंदूच्या आजारांवरती असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी चर्चा सुरू आहे. स्टेम सेल एक्सपर्ट असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन यांच्याबरोबर. आणि मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की आता हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, जी सीवूड स्टेशन जवळ आहे, नवी मुंबई वाशी, या ठिकाणी दिले जात आहेत. त्यामुळे आपण त्याचा जरूर लाभ घेऊ शकता. आपण संपर्कासाठीचे नंबर जे स्क्रीनवर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आणि मेंदूचे विविध प्रकारचे आजार आणि त्याचप्रमाणे मतिमंदत्वावरती स्टेम सेल उपचार आता एक आशेचा किरण ठरत आहेत ह्या सर्व रुग्णांसाठी. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळताना मॅडम, मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायू दुर्बलता असा आजार आहे की ज्याच्यामध्ये कुठलेही ठोस उपचार नव्हते. स्टेम सेल उपचार काय करू शकतात? स्टेम सेल उपचार याच्यासाठी ठोस उपचार नव्हे, पण तरीही जेव्हा ठोस उपचार ची आपल्याला गरज आहे तिथे आपल्याला कुठे ना कुठे एक इंटरिम सोल्युशन, म्हणजे कुठे ना कुठे स्नायूला आपण पकडून ठेवू शकतो, त्याचा प्रॉब्लेम न वाढता थांबवू शकतो, याची आपली अपेक्षा आहे. याच्याने ड्युचेन मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये मुलं 20 वर्षाच्या वयात ते मरण पावतात. तर स्टेम सेल थेरपी नंतर बघतो की आपण जर त्यांची पायाची हालचाल, चालण्याची हालचाल जर आपण सुरू ठेवली व्यवस्थित तर कदाचित हे त्यांचं लाईफ आपण एक्सपेक्टन्सी वाढवू शकतो. हा जो पेशंट आहे आमच्याकडे US वरून आलेला 11 वर्षाचा, व्हीलचेअरवर होता. स्टेम सेल थेरपी नंतर हळूहळू आम्ही बघितलं की स्नायूमध्ये ताकद आली आणि तो चालायला लागला. ही एक मोठी मुलगी आहे, LGMD लिम्ब गर्डल मस्क्युलर डिस्ट्रॉफीची. तिच्या पायामध्ये, हातामध्ये ताकद अगदी कमी होती. आता तुम्ही बघाल की स्टेम सेल थेरपी नंतर तिचे पायाची ताकद वाढली आहे आणि ती स्क्वॉटिंग करू शकते, जे खूप कठीण असतं. म्हणजे खाली बसून उठणं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये, आणि हे ती आता करू शकते आहे. तर सगळ्यात पहिले
वाले प्रॉब्लेम आपण वाढताना थांबवलेला आहे आणि काही प्रमाणात स्नायूंमध्ये आपण ताकद दिलेली आहे. येस, या अनुषंगाने सेरेब्रल अटॅक्झिया ह्या एक रुग्ण आपण बघूया. सेरेब्रल अटॅक्झियामध्ये सुद्धा स्टेम सेल उपचार एक आश्चर्यकारक प्रगती करू शकतात. काय सांगता येईल मॅडम? सेरिबेलर अटॅक्झिया हे पण एक न्यूरोडिजेनरेटिव्ह डिसऑर्डर, म्हणजे याच्यामध्ये छोटे मेंदू जे आहे हळूहळू सुखत जातं. तर स्टेम सेल थेरपी नंतर हे सेरेब्रल पॉल्सीचं हे आपण बघितलेलं छोट्या मुलीचं आधी. तर सेरिबेलर अटॅक्झिया बद्दल प्रॉब्लेम जे वाढताना आपण कुठेतरी थांबवू शकतो. तोलाचं प्रॉब्लेम असतं ते कमी करू शकतो स्टेम सेल थेरपी नंतर. आणि सेरेब्रल पॉल्सीमध्ये तर आपण बघितलं होतं की इम्प्रूव्हमेंट होतेच. सेरिबेलर अटॅक्झियामध्ये तोल सावरलं जातं, स्पीचमध्ये इम्प्रूव्हमेंट होतो, बोलण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. प्रॉब्लेम न वाढता आपण थांबवू शकतो. मला वाटतं स्टेम सेल उपचारांनी या सर्वच रुग्णांना एक आशेचा किरण ठरलेला आहे. आपण आता ईमेल बघत आहात contact@neurogen.in ह्यावरती आपण मेल करू शकता. त्याचप्रमाणे www.stemcellmumbai.com ह्या वेबसाईटला जाऊन आपण व्हिजिट करून मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वासाठी स्टेम सेल उपचार याविषयी अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. मेंदूचे विविध प्रकारचे विकार ज्याच्यामध्ये हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी, पॅरालिसिस, स्ट्रोक सारखा आजार किंवा खास करून लहान मुलांमध्ये आढळणारा ऑटिझम, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, सेरेब्रल पाल्सी सारखा आजार, या विविध प्रकारच्या आजारांसाठी आज स्टेम सेल उपचार एक वरदान ठरलेले आहेत. आणि न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट सीवूड स्टेशन जवळ जे आहे ही इन्स्टिट्यूट या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आज स्टेम सेल उपचारांच्या बरोबरीनेच न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे सर्व प्रकारचे भौतिक उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. डॉक्टर नंदिनी, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.